कोथरूड गोळीबार प्रकरणी कुख्यात गुंड निलेश घाळवे याच्या विरोधात इंटरपोलकडून ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आलेली आहे. पुढची कायदेशीर प्रक्रिया कशी असू शकते याविषयीच मी ऍडव्होकेट मिलिंद पवार सर यांच्याशी संवाद साधणार आहे. सर, आपण बघतोय की कुख्यात गुंड निलेश घाळवे याच्या विरोधात आता इंटरपोलकडून ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आलेली आहे. ही ब्ल्यू कॉर्नर नोटीस नेमकं काय असतं? त्याच्यामध्ये हा सगळा म्हणजे तपासाचा भाग आहे. तर तपास चालू असताना जर एखादा कुख्यात गुन्हेगार त्या केस पेंडिंग असताना देश सोडून दुसऱ्या देशात परांगदा झाला, अशा प्रकारे पोलिसांना तपास करायचा अधिकार आहे. आता त्यातलाच प्रकार म्हणजे आपल्याला रेड कॉर्नर नोटीस ऐकून माहिती होती. तर रेड कॉर्नर नोटीस म्हणजे दोन देशांमध्ये करार झालेले असतात की आमच्या देशातला गुन्हेगार तुमच्या देशात आला किंवा तुमच्यातला आमच्यात आला, तर आपण ह्या सगळ्या प्रत्यार्पणासाठी एकमेकाला आपण सहकार्य करायचं. ॲग्रीमेंट करारनामा झालेला असतो, ट्रिटी त्याला म्हणतात. त्यानुसार रेड कॉर्नर की प्रत्यार्पण आमच्या देशात हस्तांतरित करा. आता ते रेड कॉर्नरचा विषय घेतला तर ती प्रोसिजर वेगळी आहे. आणि ब्ल्यू कॉर्नर नोटीस म्हणजे की अद्यापपर्यंत एखादा आरोपी दुसऱ्या देशात पळून गेलाय, पण तो नेमका कुठे तो लोकेट होत नाही, तो सापडत नाही. आणि त्याला लोकेट करण्यासाठी अशा देशांना पत्र्यावर केला जातो की अशा पद्धतीचा अशा प्रकारचा व्यक्ती आमच्या देशामध्ये गुन्ह्यात पेंडिंग असलेला गुन्हेगार आपल्या देशात आसरायला असेल तर त्वरित आम्हाला कळवा, म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन आम्हाला द्या. त्याला म्हणतात ब्ल्यू कॉर्नर नोटीस. ब्ल्यू कॉर्नर नोटीसमध्ये आरोपीला तात्काळ त्या देशात अटक करा आणि आमच्या स्वाधीन करा, म्हणजे थोडक्यात त्याला प्रत्यार्पण करा, असं होत नाही. ते रेड कॉर्नरमध्ये होतं. ब्ल्यू कॉर्नरमध्ये म्हणजे थोडक्यात त्याचं लोकेशन, त्याची वैयक्तिक माहिती, नेमका कुठल्या देशात लपून बसलाय किंवा पळून गेलाय हे लोकेट करण्यासाठी संबंधित देशांना पाठवलेली विनंती म्हणजे ब्ल्यू कॉर्नर नोटीस. अच्छा सर, याच्यामध्ये आता जर पाहिलं तर ही ब्ल्यू कॉर्नर नोटीस तुम्ही सांगितलं की रेड कॉर्नर नोटीस ज्यावेळेस हा गुन्हेगार आहे असं सिद्ध होतं त्यावेळेस प्रत्यार्पण करण्यासाठी आपण रेड कॉर्नर नोटीस काढत असतो. ब्ल्यू कॉर्नर नोटीस साठी काय पुढच्या देशाला काय सांगावं लागतं की अशा अशा पद्धतीचा हा गुन्हेगार आहे, कशा पद्धतीचं ते सिद्ध करून द्यावं लागतं? ब्ल्यू कॉर्नर नोटीस मध्ये की एकतर अशी व्यक्ती आहे, त्याचं वर्णन त्या देशाला कळवलं जातं. अशा प्रकारचा व्यक्ती आमच्या देशातून परागंदा होऊन दुसऱ्या देशामध्ये गेलाय, पण तो आम्हाला नेमका लोकेट होत नाही. अशा व्यक्तीची माहिती जिथं असेल तिथं आम्हाला कळवा. समजा आज तो स्वित्झर्लंडमध्ये असेल किंवा आज तो जापानमध्ये असेल किंवा लंडनमध्ये असेल, त्या देशांशी आपली करारनामा झाला असेल तर त्याला आपली रेड कॉर्नर नोटीस जाते. पण ब्ल्यू कॉर्नर नोटीसवरनं अद्याप असं वाटतंय की पोलिसांनाच माहिती नाही का नेमकं कुठल्या देशात आहे, म्हणून अटकेची कारवाई लगेच करता येत नाही. आणि म्हणून ब्ल्यू कॉर्नर नोटीस इश्यू केली की जेणेकरून त्याचं लोकेशन सापडून तो जर लोकेट झाला मग त्या देशाला रेड कॉर्नर नोटीसद्वारे रिक्वेस्ट करून त्या आरोपीला अटक करून त्या देशाला विनंती केली जाते की आमच्या देशात पाठवायची व्यवस्था करा. ब्ल्यू कॉर्नर नुसार अद्याप पोलिसांनाही लोकेशन कळलेलं नाही, नेमका कुठल्या देशात लपून बसलाय, आणि म्हणून ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली असं एकंदरीत दिसतंय. सर, ते शेंगेन प्रकारचा व्हिसा जो आहे तो ज्या निलेश घाळवेंनी काढलेला आहे, त्यामुळं इंटरपोल म्हणजे आपण इंटरपोल नेमकं काय असतं आणि शेंगेन व्हिसाच्या बाबतीमध्ये इंटरपोल कशा पद्धतीची ऍक्शन घेत असतं? आता इंटरपोल म्हणजे कसं, सगळे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे हे गुन्हेगार किंवा बाकीच्या गोष्टी तपासाचा भाग म्हणून तो सगळा तो प्रकार आहे. आता शेंगेन व्हिसा आपण विचारलं की एकदा समजा भारतीय व्यक्तीला पासपोर्ट मिळाला आणि समजा आता मला उद्या लंडनला जायचंय, तर लंडनला जाण्यासाठी मला त्या देशाचा व्हिसा घेण्यासाठी ऍप्लिकेशन करावं लागतं. ऍप्लिकेशन केल्यानंतर त्या देशाचा कम्प्लायन्स करून मला जर व्हिसा प्राप्त झाला तर मी लंडनला जायला पात्र आहे. पण असे काही देश आहेत की तो शेंगेन व्हिसा तुम्हाला मिळाला की त्या देशाला त्या व्हिसावरती अनेक देशामध्ये प्रवास करू शकतो. त्यामध्ये मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे एक 10-12 देश कुठले तरी आहेत त्यामध्ये, की जर्मनी असेल, पॅरिस असेल, बरेच देश आहेत. ह्या देशांना जायला शेंगेन व्हिसा सफिशियंट आहे. आता समजा US ला जा, अमेरिकेचा व्हिसा वेगळा, UK जायचं, UKचा व्हिसा वेगळा, प्रत्येक देशाचे व्हिसा वेगळे आहेत. पण युरोपियन कंट्रीमध्ये शेंगेन व्हिसा असा प्रकार आहे की तो एकच व्हिसा घेतला की तुम्ही त्या देशामध्ये जायला मोकळे. मग परत त्या देशाचा वेगळा, समजा आता मी लंडनला गेलोय आणि लंडनमधून मला पॅरिसला जायचंय, मग माझ्याकडे जर शेंगेन व्हिसा असेल तर मला पॅरिसचा व्हिसा घ्यायची गरज नाही, मी डायरेक्ट जाऊ शकतो. फक्त विमानाचं तिकीट काढायचं, पॅरिसला जायचं. पॅरिसवरनं मला वाटलं जर्मनीत जायचंय, माझ्याकडे शेंगेन व्हिसा आहे, तर मला जर्मनीच्या देशाच्या व्हिसाची गरज नाही. मला शेंगेन व्हिसा पाहिलं फक्त तिकीट
तुम्हाला जर्मनी पण एंट्री. असे 12-13 ते देश आहेत वेगळे. त्या देशामध्ये जायला वेगळा विजा, वेगळा प्रोसिजर करायची गरज नाही आणि म्हणून त्याला शेंगेन विजा म्हणतात. आता पोलिसांच्या माहितीनुसार की संबंधित या गुन्हेगाराकडे जर शेंगेन विजा असेल, तर हा नेमका कुठल्या देशात आहे? हा समजा आता हा पॅरिसमध्ये 2 दिवस स्टे केला, तिसऱ्या दिवशी निघाला जर्मनीत गेला, कारण शेंगेन विजा आहे. तो तिकडचे देश काय बघत नाही, तिकडे फक्त शेंगेन विजा आहे, पासपोर्ट आहे, बस मोर दॅन सफिशियंट. तेवढ्या ह्याच्यावर तो कुठेही प्रवास करू शकतो. म्हणजे म्हणूनच पोलिसांनी ब्ल्यू कॉर्नर काढले असेल की हा नेमका कुठल्या देशामध्ये तो लोकेट होत नाही, त्याचं लोकेशन सापडत नाही आणि म्हणून तपास पुढे जात नाही आणि म्हणून लोकेशन प्राप्त करून घेण्यासाठी ब्ल्यू कॉर्नर नोटीस काढली असेल आणि शेंगेन विजा काढला असेल तर तपासामध्ये हा मोठा अडथळा येऊ शकतो, असे वकील म्हणून मला वाटतं. सर त्याचं लोकेशन म्हणजे ब्ल्यू कॉर्नर नोटीसनुसार जर निलेश घायवळचं लोकेशन ट्रॅक झालं, तो कुठे आहे सध्या, कुठे प्रवास करतो, हे ट्रॅक झाल्याच्या नंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया कसं असू शकते आणि त्याला भारतात आणण्यासाठी कशा पद्धतीची पावलं आपण कायदेशीर प्रक्रिया पुढे जात असतो? आता कसं आहे की शेंगेन विजा त्याच्याकडे जर असेल तर तो 10-12 देशात जिथं शेंगेन विजा चालतो तिथं तो बसला असेल कुठेतरी, त्या देशाला आपली रिक्वेस्ट जाणार इंटरपोलच्या माध्यमातून की अशा आशयाचा, अशा वर्णनाचा व्यक्ती ह्या नावाचा डुप्लिकेट पासपोर्ट करून, डुप्लिकेट नाव वापरून, वाटेवर त्याचे फोटो जातील, त्याचे पासपोर्ट जाईल, त्याचा विजा, ह्या नावाचा विजा कुठल्या तरी देशात, मग त्या 13 देशामध्ये सगळीकडे चेक करणार की हा कुठल्या विमानाने कुठल्या वेळेला कुठं आलाय. शेवटी इंटरनॅशनलला जाताना ज्या देशामध्ये वास्तव्य करायचंय तिथल्या इंटरनॅशनल हॉटेलचे नाव तुम्हाला द्यायला लागतं, म्हणजे कुठेतरी हा लोकेट होईल. आणि ज्या वेळेला तो लोकेट होईल की असा आरोपी हा बाबा पॅरिसमध्ये बसलाय किंवा स्वित्झर्लंडमध्ये बसलाय, तर त्या देशाला आपल्याकडनं रिक्वेस्ट जाईल की अशा जर तिथं असेल तर ह्याला तात्काळ आमच्याकडे तुम्ही प्रत्यार्पण त्याचं करा, हँडओव्हर आम्हाला करा, ट्रान्सफर करा, म्हणजे आपल्या देशामध्ये त्याला पाठवून दे. मग तिकडचं गव्हर्नमेंट त्याला तिकडे नोटीस देईल. याच्यामध्ये असं होत नाही की इकडून रिक्वेस्ट गेली आणि म्हणून समजा स्वित्झर्लंडच्या देशातल्या लगेच पोलिसांनी त्याला अटक केली आणि इकडे पाठवून दिला. त्याला नोटीस दिली जाईल की भारत सरकारने तुला अशी अशी नोटीस काढलेली, तुझं काय असेल ते म्हणणं कळव आणि तू ह्या कोर्टामध्ये हजर हो त्या देशामध्ये. आणि मग त्या देशामध्ये त्याला तिकडे अपिअर व्हायला लागेल, वकील द्यावं लागतील, तिकडे त्यांचं युक्तिवाद होईल. त्या न्यायालयाला जर वाटलं की बरोबर आहे, हा बॉडी ऑफेन्स केलाय, गंभीर गुन्हा आहे, वॉटेवर जे काय असेल ते राजकीय गुन्हेगार आहे, आणि जर असं वाटलं की याला हँडओव्हर करायला, मग प्रत्यार्पणाची ऑर्डर त्या देशामध्ये झाल्यानंतर भारतात त्याला पाठवून द्यायचा रस्ता मोकळा. ही सगळी पुढची किचकट अशी प्रोसिजर आहे. सर हा जो ब्ल्यू कॉर्नर नोटीसच्या नंतर त्याच्या जो विजा आहे त्याच्यावरती काही परिणाम पडू शकतो का आणि कशा पद्धतीचा तो परिणाम? नाही, मुळात आता ह्या केसचा विचार करायचा तर मुळात यांनी पासपोर्टच बोगस काढलाय, पत्ता डुप्लिकेट दिलाय, नावं डुप्लिकेट वापरलेत. आता समजा ह्या घायवळांचाच विषय घेतला आपण तर घायवळ म्हटल्यानंतर GHAYAWL घायवळ, साधा आपलं स्पेलिंग लिहायचं म्हटलं तरी, पण बऱ्याच ठिकाणी GAIWAL गायवल असंही केलंय. म्हणजे ते नावामध्ये सुद्धा आता खरं नाव आपल्याला माहित नाही कुठलंय, त्या नावाच्या क्लुप्त्या करून पासपोर्ट मिळाला असेल. आता पोलिसांची दिशाभूल नाही केली हा नंतरचा भाग आहे, कोणाचा त्याला सपोर्ट होता काय तो भाग आहे, पण मोठा सपोर्ट असल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून पासपोर्ट एकदा मिळाल्यानंतर विजा, आता प्रत्येक देशाची विजाची प्रोसिजर ही फार वेगळी आहे. अनेक देशांमध्ये तुम्हाला युएसचा म्हटलं तर 1-1 वर्षभराच्या अगोदर अपॉइंटमेंट असतात. तुम्ही थायलंडला जर गेलं तर विजा ॲट अरायव्हल त्याला म्हणतात, की आपण फक्त आपला पासपोर्ट इथं तिकीट काढायचं, त्या देशात पोहोचलं की तिथं तो इमिग्रेशनचा फॉर्म भरायचा विजाचा, आणि तिथं तात्काळ तुम्हाला शिक्का मारून मिळतो की तुम्हाला ह्या देशामध्ये 15 दिवस, 3 महिने, 8 दिवस वास्तव्याला परमिशन, तो विजा. आता याने जर सगळं डुप्लिकेट करून जर विजा केला असेल आणि पोलिसांनी जर मनावर घेऊन तपास केला तर ताबडतोब त्याचा विजा रद्द होऊन त्याला आपल्या देशामध्ये तिकडचा देश सुद्धा पाठवेल, कारण आपले सगळ्या बऱ्याच देशांचे करार ट्रिटी झालेले आहेत. त्यामुळं पोलिसांनी मनावर घेतलं तर येणाऱ्या 2-3 महिन्याच्या काळामध्ये तो आरोपी आपल्या देशामध्ये सहजरित्या येऊ शकतो, कारण गंभीर गुन्हे आहेत. दुसरा कुठला पॉलिटिकल असेल तर सांगू शकत नाही, पण अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांची मानसिकता असेल आणि जर राजकारण्याने त्यामध्ये कुठला हस्तक्षेप नाही केला तर 2 ते 3 महिन्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हेगार देशामध्ये आणतात. असे वेगळ्या केसमध्ये घडलेले. तर या प्रकरणामध्ये आरोपींपुढं ज्यावेळेस अशा पद्धतीची ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी होते, त्यानंतर जर आरोपी सिद्ध झाला तर त्यानंतर रेड कॉर्नर नोटीस जी जारी होते जसं तुम्ही सांगितलेलं आहे, अशा वेळी जर पाहिलं तर आरोपींकडे अर्थात निलेश घायवळकडे कोणकोणते ऑप्शन्स या विरोधात म्हणजे पोलिसांच्या विरोधात ऍक्शन घेण्यासाठी किंवा न्यायालयामध्ये जाण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचे ऑप्शन्स अवेलेबल असू शकतात इंटरनॅशनल लेवलवरती? नाही, आता समजा
इंटरनॅशनल लेवलला म्हणजे तिथं दुसरा कुठला ऑप्शनच नाही. त्याला जर तशी नोटीस आली तर त्याला तिथं हजर होऊन त्याचं एक्सप्लेनेशन द्यायला लागेल की मी कसा बरोबर आहे, कसं राजकारणातून मला अडकवलंय, वॉट एव्हर जे काय असेल ते. आणि इंडियात आल्यानंतर मग अटकपूर्व जामीन, रिट पिटिशन दाखल करणं, ह्या सगळ्या कायद्याच्या तरतुदी आहेत. पण आजच्या घडीला जर पाहिलं तर अशा गंभीर गुन्हे, मोकासारखा गुन्हा दाखल असताना डुप्लिकेट पासपोर्ट, बनावट पासपोर्टचा वापर करून आपल्या देशातून जर पारागंदा झाला असेल आणि हे सगळं रेकॉर्ड जर क्लिअर असेल, मग कुठल्या राजकारण्यांनी काय केलं हा भाग सोडून द्या. पण जर त्याने ह्या सिस्टीम मध्येच फेरफार करून खोटी कागदपत्र जर दाखल करून पासपोर्ट मिळवला असेल, त्याच्या आधारावर त्यांनी विजा तयार करून घेतला असेल, तर आजच्या घडीला माझ्या मताने कायदेशीर ऑप्शन वापरायला भरपूर आहेत, पण कुठला त्याला वापरता येणार नाही. आणि जरी वापरला तरी तो सक्सेस होणार नाही, असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर, हे बनावट कागदपत्र बनवून जशा पद्धतीने त्यांनी जो पासपोर्ट काढलेला आहे, यामध्ये तो दोषी आढळल्याच्या नंतर त्याच्यावरती काय कारवाई होऊ शकते? नाही, आता शेवटी बनावट पासपोर्ट आढळला, एक तर पासपोर्ट ऑफिसला त्यांनी फसवलंय. का फसवलंय? त्यांनी पेपर सगळे डुप्लिकेट दिलेत आणि हे सगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. म्हणजे सगळे खोटे कागदपत्र तयार करणं, खोटे नाव वापरणं, खोट्या सह्या करणं, खोटे ऍड्रेस देणं, ह्या सगळ्या आता जुना IPCचा 467 हा कलम जर आपण पाहिला तर त्याला जन्म ठेपेपर्यंतची शिक्षा आहेत. आणि सकृदर्शनी यांनी पासपोर्ट मिळवण्यासाठी नाव डुप्लिकेट वापरलंय, खोटा पत्ता दिलाय, खोटी कागदपत्र सबमिट केलीत, खोटं व्हेरिफिकेशन घेतलंय, म्हणजे पोलिसांची पण दिशाभूल केली, पासपोर्ट कार्यालयाची दिशाभूल केली. आणि हा सगळा गंभीर प्रकारे हा जर भविष्यात सिद्ध झाला तर त्यामध्ये जन्म ठेपेपर्यंतची शिक्षेची तरतूद आहे कायद्यामध्ये. सर, जर पाहिलं तर आपण एका बाजूला पाहिलं तर त्यांनी बनावट कागदपत्र दिलेली आहेत आणि त्या आधारे त्यांनी पासपोर्ट काढलाय, कारण त्याच्याकडे 2 वोटर्स ID आहेत आणि त्याचबरोबर 2 आधार कार्ड सुद्धा आहेत. अशा वेळी जर भारताने त्याचा पासपोर्ट रद्द केला तर इंटरनॅशनल लेवलवरती कशा पद्धतीचा त्याचा जो विजा आहे त्याच्यावरती कशा पद्धतीचा परिणाम पडू शकतो? नाही, आता कसं आहे, आता पासपोर्ट शेवटी इंडियन गव्हर्नमेंटने पासपोर्ट इश्यू केला, तो दुसऱ्या देशात गेला, त्या पासपोर्टच्या आधारेच गेला, म्हणजे पासपोर्ट त्याच्याजवळ आहे. इथं त्याची एंट्री होईल की हा पासपोर्ट कॅन्सलचा शिक्का बसेल, कॅन्सल केला. हे कॅन्सल केलेलं ताबडतोब त्या देशाला कळावं लागेल. तिकडे एकदा कळवलं की तुम्ही शंघेन विजा जरी असला, प्रत्येक देशात जाताना पहिला पासपोर्ट बघतात, इंडियन पासपोर्ट, नाव, आणि जर ऑनलाईन त्याला कळलं का कॅन्सल केलाय, ऑन दी स्पॉट त्याला तिथे अरेस्ट ताब्यात मध्ये घेतील. इकडच्या देशातून जर तिकडे कळवलं की याचा विजाही रद्द केलाय कारण हिने सगळं बनावट केलंय, ह्या सगळ्या ऑनलाईन एंट्रीज प्रत्येक देशाच्या ऑनलाईन सगळ्या उपलब्ध असतात. ज्या वेळेला ते कळेल की याचा पासपोर्ट कॅन्सल केलाय, याचा विजा रद्द केलाय, तात्काळ त्याला डिटेन करतील, तिथं बसून ठेवतील, त्याला आपल्या देशाशी संपर्क करतील की अशी अशी व्यक्ती सापडली, तुम्ही त्याचा पासपोर्ट रद्द केलाय, हा इथं डिटेन आम्ही केलाय, पुढे काय असेल ते सांगा. परत पुढच्या कायद्याचे सोपस्कार सगळं सुरू झाले. ही सगळी प्रोसिजर आहे पुढची. अर्थात बघतोय की कुख्यात गुंड निलेश घाळव याच्या विरोधात इंटरपोलकडून ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आलेली होती. जर पाहिलं तर याच विषयी आपण ऍडव्होकेट मिलिंद पवार सर यांच्याशी संवाद साधलेला आहे. याविषयी निलेश घाळव जर पाहिलं तर निलेश घाळव याच्या विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जाहीर झाल्याच्या नंतर तो एक्झॅक्ट लोकेशन मध्ये कुठे आहे, तो कुठं लपलेला आहे हे सिद्ध होईल आणि त्यानंतर त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली जाऊ शकते असं ऍडव्होकेट मिलिंद पवार सर यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद मुजुमदार सह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.